आज मालेगाव त्रेसष्ट गाई घेऊन कत्तलीसाठी घेऊन चालला होता। एका बाजूने शासन हिंदूंच्या धर्माचे नाव मतं मागतं आणि गोमातेचं रक्षण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे असं देशभर सांगतो। आणि दुसऱ्या बाजूला एवढं मोठं गो तस्कर होते, गोमांस गाई कापलं जात आहे, हे अतिशय दयनीय आहे आणि अतिशय वाईट आहे। हिंदूंच्या जे आमची माता आहे त्या मातेला कापण्यासाठी राजरोस घेऊन जाते आणि याला सहकार्य सर्व डिपार्टमेंट करते। जो तस्करी करतो तो स्वतः म्हणतो आम्ही पोलीस स्टेशनला अपील देतो, मग गृहमंत्रालय खऱ्या अर्थाने काय करते हा आमचा प्रशासनाला सवाल आहे। आणि स्वतः ही गाडी पास करण्यासाठी राऊत म्हणून कॉन्स्टेबल होते, या कॉन्स्टेबल वरती कारवाई झाली पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे, तरच हे आंदोलन थांबेल, अन्यथा हे आंदोलन थांबणार नाही। आणि कायदा केलेला आहे तरी तो अंमलात आणला जात नाही। हिंदूंचे कायदे फक्त सांगण्यासाठी आहे, हिंदूंचं फक्त मतदान मांडण्यासाठी आहे, बाकी हिंदूंच्या रक्षणासाठी काही होत नाही। बांगलादेशला हिंदू कापले जाते, भारतातही गोमांस होते, गोमांस विक्री केले जाते, राजरोस गाई विकले जाते, एवढा 63 गाई एवढा मोठा हायवे घेऊन जातो। अतिशय दयनीय अवस्था खऱ्या अर्थाने या देशामध्ये हिंदूंच्या नावानं होत आहे। नाही, बिलकुल नाही। जय श्रीराम।